श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी समर्थ माझी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे। स्वामी भक्तांनो, स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी असतात, म्हणूनच त्यांच्यासाठी एवढंसं म्हणावंसं वाटतं, जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच असते माझ्या ओटावरती स्वामी समर्थांचे नाव। स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या संदेशाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुमचा आजचा दिवस आनंदी जाणार आहे, तसेच इथून पुढचे आयुष्यसुद्धा आनंदी जाणार आहे। फक्त त्यासाठी आपल्याबरोबर स्वामींचे असणे गरजेचे आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला स्वामींची भक्ती करणं गरजेचं आहे। स्वामींना समजणे गरजेचं आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे एक वाक्य अगदी प्रचलित आहे। ज्यावेळेस आपण अडचणीत येतो त्यावेळी आपल्याला स्वामींची आठवण येते। स्वामी मी आपल्या हाकेला धावून येत असतात, पण आपण त्यांना गृहीत धरतो, त्यांना विसरतो। स्वामी आपल्या भक्तांचा हात कधीच सोडत नाही। आपण मनुष्य प्राणी आहोत, त्यामुळे प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाचे नशीब वेगळे आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, परंतु प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आयुष्याला सांभाळण्याचं काम हे स्वामी करत असतात। त्यामुळे प्रत्येकासाठी वेगवेगळे संदेश स्वामी पाठवत असतात। त्यामुळे प्रत्येकाच्या समस्येनुसार वेगवेगळे संदेश जर आपण ऐकले तर पुढे काय करायचं याचं आपल्याला उत्तर मिळेल। ज्यांनी आज 108 नंबरचा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी सांगू इच्छितात, अरे तू कुठेही असतो, काहीही करत असतो, आणि जर तुझ्या मुखावर सतत आमचं नाव येत असेल तर तुझ्या संसाराचा गाडा चालवत असताना देखील कुठलीही परिस्थिती येऊ, कुठलाही प्रसंग येऊ, तू आम्हाला विसरत नाही, आणि तुझ्या मुखात सतत आमचे नाव असते। तू कुठल्याही मंदिरात जातो, कुठल्याही भगवंतासमोर तू कुठल्याही उभे राहतो, आणि तुझ्या मुखामध्ये फक्त स्वामी समर्थांचे नाव येत असेल तर तू पूर्णतः स्वामीमय झालेला आहेस, तू आमचा झालेला आहेस, तू पूर्णतः स्वामीमय झालेला आहेस। म्हणून तुझ्या आयुष्यात बऱ्याच अशी प्रसंग येतात की तुला वाटते सगळे आता संपलेले आहे, आता काय करावे, सगळीकडे तुला अंधार दिसू लागतो, पण तसेही परिस्थितीमध्ये तुला एक ऊर्जा मिळते, तुला एक बळ मिळते, आणि पुन्हा तू उभा राहतोस। तसं घडत असताना तुला हे समजतं की असं का घडत असेल, अशी सकारात्मकता तुझ्या शरीरामध्ये कुठून येत असेल, या प्रश्नाचे उत्तर आम्ही आहोत। तू पूर्णतः स्वामीमय झालेला आहेस, म्हणूनच तुला सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे, तुझ्या प्रत्येक दुःखाला पळून लावण्याची जबाबदारी आमची आहे। जो आमचा हात पकडतो त्याला आयुष्यात कधीच कोणाचे पाय धरण्याची गरज पडत नाही, वेळ येत नाही त्याच्यावरती। जो आमचा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय धरण्याची वेळ आम्ही येऊ देत नाही। माझ्या भक्तांचा खटला माझ्या न्यायालयामध्ये चालत असतो, माझ्या न्यायालयामध्ये खोट्याला अजिबात जागा नाही। मी खऱ्या भक्तावरती कधीच अन्याय होऊ देत नाही। मी कुठेही गेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, सदैव तुझ्या अंतरात्म्यामध्ये मी वास करतो। जेव्हा जेव्हा तुला माझी गरज भासेल त्यावेळेस तू अंतरात्म्यामधून मला आवाज दे, मी तुझ्या मदतीसाठी धावून येईल। घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या पाठीशीच राहणार आहे। आता ज्यांनी 121 नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते आता जाणून घेऊया। आयुष्यात कधी काळजी, चिंता, प्रश्न येऊ देऊ नकोस, पण तरीही तुझ्या मनात अशी काळजी, चिंता, असे प्रश्न येत असतील तर तुला भीती वाटत असेल तर तू घाबरू नकोस। तुझ्या आजूबाजूला सदैव दरवळणारी हवा आहे, त्यामध्ये मी आहे, याची तुझ्या मनामध्ये जाणीव ठेव। तुझ्या या स्वामी माऊलीच्या छायेमध्ये यायला विसरू नकोस, कारण आम्ही आहोत ब्रह्मांड नायक। या ब्रह्मांडामध्ये आमच्यापेक्षा चांगला निवारा तुला कोणीच देऊ शकत नाही। तू माझ्या दरबारात येतो हा योगायोग नसून तो मी जुळून आणलेला योगायोग आहे, कारण तुझं आणि माझं नात फार जुनं आहे। आपले जन्मजन्मीचे ऋणानुबंध आहेत। फक्त हे आयुष्य जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेव, मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा श्रीमंतीचा, पण झोपडी का असेना पण घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळतो या जीवनाचा। अरे भोग हे भोगावेच लागतात, पण त्यांचा भागाकार होत नाही, पण बेरीज होऊ शकते। कर्म जर चांगले असतील आणि तू आमच्या भक्तीमध्ये रममान होत असेल तर वजाबाकी करण्याची जबाबदारी देखील आम्हीच उचलतो। अरे माझ्या भक्तांच्या आयुष्यात लेखक मी आहे। ज्यावेळी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपते त्यावेळी त्यांच्या आयुष्यामध्ये काय लिहायचं आणि काय नाही लिहायचं हे आम्ही ठरवत असतो।
त्यामुळे अशा भक्तांना आम्ही सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे. तू फक्त तुझा सत्कर्माचा मार्ग सोडू नको, खऱ्याचा मार्ग सोडू नको, खऱ्याचा मार्ग सोडू नको. आता ज्यांनी 151 नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊयात. अरे, जो आमचे नाम जपतो त्याला जपण्याची आणि त्याच्या कुटुंबाला जपण्याची जबाबदारी आमची आहे. मग माझे नामस्मरण तुम्ही कसेही केले तरी ते प्रचिती देत असते. तुम्ही कुठेही केले तरी निश्चितच तुम्हाला त्याची प्रचिती मिळते. कारण जेव्हा शेतामध्ये बी पेरलं जातं त्यावेळेस त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे हे पाहिलं जात नाही. योग्य वेळ आली की त्याला अंकुर फुटतात. तसंच नामस्मरणाचं सुद्धा आहे. तुम्ही कसेही घ्या, पण तुम्ही मनातून घ्या, अंतरात्म्यामधनं घ्या. तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. भगवंताच्या मनाशी तुमचं मन जुळल्याशिवाय राहणार नाही. अरे, जो माझं नाव स्मरण करतो त्याला योग्य दिशा दाखवण्याची, त्याला चांगल्या मार्गावर आणण्याची जबाबदारी माझी असते. त्याला सहकार्य करण्याची, त्याला ऊर्जा देण्याची जबाबदारी आमची असते. एखादा अनोखी व्यक्ती जसा पुढे चालत असतो आणि आपण त्याच्या पाठीमागे चालत असतो आणि नकळतच आपल्या तोंडावरून त्याचे नाव आपल्या ओठावरती येते आणि त्याला पाठीमागे फिरून पाहावे लागते. तसेच भक्तिमार्गाचे सुद्धा आहे. एखादा जर भक्त आमची भक्ती करत असेल, आम्हाला सुद्धा त्याच्याकडे पाठीमागे वळून पाहावे लागते. त्याच्या भक्तीला योग्य फळ देण्यासाठी त्याच्याकडे यावं लागतं. त्याची जबाबदारी आम्हाला उचलावी लागते. म्हणूनच आम्ही आमच्या भक्तांना सांगतो की नामस्मरण करा, त्याचबरोबर तुमचे कर्म चांगले करा. नामस्मरणाला कर्माची असेल जोड तर त्याला कशाची नाही तोड, असा भक्त कायमच आमच्या हृदयामध्ये राहतो, कायमच आमच्या सोबत असतो. असा भक्त आमच्यापासून कधीही दूर जाऊ शकत नाही. त्याच्या आयुष्यात चा भार आम्ही पेलतो असतो. फक्त त्या भक्ताचा विश्वास आमच्यावरती असला पाहिजे. देवावर विश्वास तुला या कलियुगामध्ये तारणार आहे. देवाची भक्ती या कलियुगामध्ये तुला तारणार आहे. स्वामी भक्तांनो, हे तिन्ही संदेश तुम्हाला नक्कीच समजले असतील आणि या तिन्ही संदेशामधनं तुम्ही एक निश्चितच बोध घेऊन आपल्या जीवनामध्ये त्याचे अंमल करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. कारण की या तिन्ही संदेशामधनं स्वामी एकच सांगतात की भक्तिमार्ग हा एकच मार्ग आहे की तो तुम्हाला या कलियुगामध्ये तुमच्या संसारामध्ये तुम्हाला तारणार आहे. पण तुम्ही भक्ती कुठल्याही प्रकारे कशीही करा, तुमची भक्ती ही भगवंतापर्यंत पोहोचणार आहे. भक्तीमध्ये फक्त तुमचं मन आणि आत्मा एक झाला पाहिजे. देवाच्या शक्तीसाठी, देवाच्या भक्तीसाठी तुम्ही आपल्या मनाला, आपल्या शरीराला वाहून घेतलं पाहिजे आणि देवाची भक्ती केली पाहिजे. आणि त्यातली त्यात तुमचं जे कर्म आहे ते कर्म तुम्ही नीट केलं पाहिजे, चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला कपटबुद्धी नसावी. तुम्ही तुमचे कर्म करताना कोणालाही फसवू नका, कोणालाही धोका देऊ नका, कोणाचाही अविश्वास करू नका. सगळ्यांवरती विश्वास ठेवा. सगळ्यांचं कार्य परमेश्वरावरती सोपवा. परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी माऊली सदैव तुमच्या पाठीशी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असेच नवनवीन स्वामी संदेश